महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। अमित शहांच्या निवासस्थानी काल रात्री 1.5 तास बैठक झाली। यामध्ये महायुतीचा 30, 13, 4, 1 असा फॉर्म्युला ठरल्याचंही कळतंय। यात भाजपला 30, शिवसेनेला 13, अजित पवार गटाला 4 तर मनसेला 1 जागा देण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। महायुतीची दिल्लीमध्ये जागा वाटपासंदर्भात काल रात्री महत्त्वाची बैठक झाली। यात हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुद्धा हाती येतेय। तर आपण पाहतोय महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता ठरला असल्याची सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। आणि अजितदादा गटाला 4 तर शिंदेंना 13 तर भाजप 30 आणि मनसेला 1 जागा मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आज भाजप महाराष्ट्रातल्या उमेदवारांची घोषणा करण्याची सुद्धा शक्यता आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची शनिवारी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जवळपास 2.5 तास खलबतं झालेली आहे। यात महाराष्ट्रातल्या उमेदवारांवर सुद्धा चर्चा झाली आहे। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली मतदारसंघांचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, आपण पाहतोय की अमित शहा यांच्यासोबत जवळपास 2.5 तास ही चर्चा झालेली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। काय कोणकोणत्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे? श्वेता, काल आपण बघितलं महायुतीचे महत्त्वाचे तिन्ही नेते जे ते दिल्लीमध्ये दाखल झाले होते। रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी चर्चा झाली, विविध विषयांवरती चर्चा झाली, जागा वाटपावरती सुद्धा चर्चा झालेली आहे आणि एकूणच जागा वाटपाचा तिढा आता सुटला आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। जागा वाटपासंदर्भातला फॉर्म्युला आता ठरल्याचं सुद्धा कळतं आहे। याच्यामध्ये भाजप सर्वात मोठा भाऊ ठरलेला आहे। भाजपला जवळपास 30 जागा मिळतात असं सुद्धा माहिती आपल्याला मिळत आहे। त्याच्यानंतर खालोखाल आपण बघितलं तर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना जवळपास 13 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला जवळपास 4 जागा, तर मनसे सगळ्यात लहान भाऊ त्याला 1 जागा मिळते आहे अशी सुद्धा एक माहिती आपल्याला मिळत आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहतो आहोत की मागच्या अनेक दिवसापासून जागा वाटपावरती सातत्याने चर्चा होत होती, मात्र तिढा मात्र सुटत नव्हता। कालच्या बैठकीनंतर हा तिढा सुटला आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे आणि हा फॉर्म्युला जो आहे तो देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कालच्या या बैठकीमध्ये अनेक जागांच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं कळतं आहे। अनेक जागांवरती कोण उमेदवार असेल याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि एकूणच आता येणाऱ्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये लवकरच जी आहे ती उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर होणार आहे। याच्यापूर्वी खरं तर भाजपाची एक यादी जाहीर झालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक आपण बघितलं तर नेत्यांची नावं देखील होती, मात्र ज्या उर्वरित जागा आहेत त्या जागांवरती आता नेमकं कोण असेल, कोण उमेदवार असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचं सुद्धा आपण बघितलं तर त्यांनी देखील अजून कोणतीही यादी उमेदवारांची जाहीर केलेली नाहीये। तर लवकरच जी आहे ते राष्ट्रवादीची यादी सुद्धा जाहीर होईल आणि आता आपण बघतो की सगळ्यात जो शेवटचा एक विषय होता तो म्हणजे की राज ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेले होते, त्यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि त्यांच्या दोघांमध्ये जी चर्चा झाली होती त्याच्यानंतर एक चर्चा सुरू झाली की लवकरच जे ते मनसेला सुद्धा खरं तर लोकसभेमध्ये भाजपाकडून 1 जागा दिली जाणार आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपण बघितले तर कालच्या बैठकीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा मनसेला 1 जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचं आपल्याला कळतं आहे। आता बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील अशी सातत्याने आपण चर्चा ऐकत आहोत, मात्र या सगळ्या संदर्भात महायुतीकडून अधिकृत घोषणा कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता, अगदी धन्यवाद रुपाली, आपण दिलेला संपूर्ण अपडेट